मित्रांनो, जे विद्यार्थी 2024 मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने नुकतंच 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीईटीचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे. आणि त्याच शेड्यूलनुसार आपली बीपीएड सीईटी सुद्धा 2026 मध्ये होणार आहे. तर ही परीक्षा देत असताना सुरुवातीला आपल्याला या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करावं लागतं आणि त्यासाठी सीईटी सेल नोटिफिकेशन रिलीज करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेल हे नोटिफिकेशन कधी रिलीज करेल, त्यानंतर आपण हे ॲप्लिकेशन फॉर्म कधी फिलअप करायचे आणि हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स रेडी असणं आवश्यक आहे. या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचा जो सिलेबस आहे, पॅटर्न आहे, फील्ड टेस्टमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, या सर्व गोष्टी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे, ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 8 डिसेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमची जी ऑनलाईन एक्झाम आहे, त्या एक्झामचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ क्लासेस सुद्धा दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि सीईटीमध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवण्याची तयारी आजच सुरू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीची आपण एलिजिबिलिटी सुरुवातीला पाहूयात. या सीईटीला जे विद्यार्थी ॲप्लिकेशन करणार आहेत, ते विद्यार्थी इंडियन नॅशनल असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असावी आणि त्या बॅचलर्स डिग्रीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50% मार्क्स असावेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मार्क्स असण्याची आवश्यकता आहे. तसेच या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये आणि जो कॅन्डिडेट ही परीक्षा देत आहे, तो फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये असणारा जो सिलेबस आहे, मेंटल ॲबिलिटी 15 मार्कला विचारलं जातं, जनरल नॉलेज 15 मार्कला विचारलं जातं, टीचर ॲप्टिट्यूड आणि स्पोर्ट रिलेटेड नॉलेज 20 मार्कला विचारलं जात असून संपूर्ण ही परीक्षा 50 मार्कची असते आणि हे 50 मार्कचे 50 एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. तसेच या परीक्षेमध्ये तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमामधून हा पेपर सॉल्व्ह करू शकता आणि या परीक्षेला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. परीक्षेनंतर तुमची फील्ड टेस्ट होते आणि या फील्ड टेस्टमध्ये तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जातात, जसं की 4x10 शटल रन टेस्ट, त्याला 10 मार्क असतात. सिट इन रिचला 10 मार्क, स्टँडिंग ब्रॉड जंप टेस्टला 10 मार्क, सिटअप टेस्टला 10 मार्क आणि मेडिसिन बॉल थ्रोला 10 मार्क असतात. अशा पद्धतीने 50 मार्कची तुमची फील्ड टेस्ट होते आणि 50 मार्कची तुमची ऑनलाईन एक्झाम होते. या परीक्षेमध्ये मेंटल ॲबिलिटी या विषयामध्ये लॉजिकल डायग्राम्स, डायरेक्शनल सेन्स, रिलेशनशिप, कोडिंग डिकोडिंग, नंबर सिस्टीम इत्यादी टॉपिकवरती प्रश्न येतात. जनरल नॉलेजमध्ये जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जनरल हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया, सिव्हिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, लिटरेचर, करंट अफेअर्स ॲट अ नॅशनल लेव्हल हे जनरल नॉलेजमध्ये विचारलं जातं. टीचर ॲप्टिट्यूड आणि स्पोर्ट रिलेटेड नॉलेजमध्ये प्रोफेशनल कमिटमेंट, कम्युनिकेशन, स्पोर्ट अवॉर्ड, सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, ऑलिम्पिक गेम, करंट अफेअर्स ऑन व्हेरियस स्पोर्ट अँड गेम्स यावरती तुम्हाला टीचर ॲप्टिट्यूड अँड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेजमध्ये प्रश्न येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे विषय आहेत ते ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये कव्हर केले जातात आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेसाठी रेडी केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे. तर त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला एक्झामची जी तारीख आहे ती 4 एप्रिल सांगितलेली आहे. 4 एप्रिल 2026 ला तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि तुमची जी फील्ड टेस्ट आहे ती 5 ते 7 या 3 दिवसामध्ये घेतली जाणार आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देतील 4 तारखेला, त्या विद्यार्थ्यांना 5 ते 7 या 3 दिवसामध्ये कुठल्याही एक दिवशी फील्ड टेस्टसाठी सामोरं जावं लागेल. आणि जर तुम्ही ऑनलाईन टेस्ट दिली असेल, तर तुम्हाला फील्ड टेस्ट सुद्धा कंपल्सरी असणार आहे. कारण या दोन्हीही परीक्षांचे मार्क्स कंबाईन करून तुमचं मेरिट लावलं जातं आणि त्याच्याच बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे, ते आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिलीज होईल आणि त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. परीक्षेच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 दिवस तुम्हाला हॉल तिकीट दिले जातात. तर साधारणतः 25 मार्चला तुम्हाला तुमची हॉल तिकीट मिळतील आणि 4 एप्रिलला तुम्हाला एक्झामला सामोरं जायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं ॲप्लिकेशन करत असताना तुमच्याकडे तुमचा रिसेंट पासपोर्ट साइज स्कॅन फोटो असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्कॅन केलेली तुमची सिग्नेचर असावी. आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. इवन तुमच्याकडे कॉलेजचा आयडी असेल ते सुद्धा तुम्ही आयडी कार्ड म्हणून वापरू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांकडे त्यांचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स असावे लागतात. त्यानंतर 12वीचे मार्क्स आणि 10वीचे मार्क्स सुद्धा तुम्हाला फॉर्ममध्ये फिलअप करावे लागतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल, तर तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर सुद्धा इथे द्यावा लागतो. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नसेल, तर आजच कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यासोबतच शक्य असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला सुद्धा अप्लाय करून ठेवा, कारण तुम्हाला पुढे ॲडमिशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज पडणार आहे. ॲडमिशनसाठी ग्रॅज्युएशनचे सगळे मार्कशीट तुमच्याकडे असावेत. त्यानंतर टी-सी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲडमिशनसाठी लागणार आहेत. त्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहेत. त्याविषयी मी पुढे तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण सध्या तरी तुम्हाला फक्त आयडेंटिटी कार्ड, फोटो, सिग्नेचर, मार्कशीट किंवा मार्कशीटवरती जे मार्क्स आहेत ते ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे द्यावा लागेल. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा. जर तुमच्याकडे नसतील तर डॉक्युमेंट काढण्याच्या तयारीला लागा, जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरण्यामध्ये अडचण येणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल, तर नक्कीच ग्लोबल ऑनलाईनची BPED CET 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती जॉईन करायला विसरू नका. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जातील. या बॅचमध्ये ऑनलाईन एक्झामसाठी तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल आणि 50 पैकी 40 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स कसे मिळतील याच्यावरती तुम्हाला गाईड केलं जाईल. आणि पुढे ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आमच्या काउन्सिलर टीम सोबत संपर्क करून अडचणी सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीने आपण या CET विषयी पाहिलं, एक्झाम पॅटर्न पाहिला, सिलेबस पाहिला, डेट्स पाहिल्या आणि डॉक्युमेंट्स डिस्कस केले. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.